तसं पाहायला गेलं तर उन्हाळ्याच्या दिवसात खूप जास्त मसालेदार किंवा तेलकट पदार्थ खावेसे वाटत नाही. मग असा काहीतरी पदार्थ हवा की तो तेलकटही नसेल आणि खूप जास्त मसालेदारही नसेल. आजचा आपला हा पदार्थ आहे बरं का तसा. अगदी तुम्हाला आवडेल असा. नमस्कार मंडळी, वंदना किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. तर आज आपण ना पाण्यातल्या इडलीचा मस्त असा एक थंडगार पदार्थ बनवतोय. बनवायला अतिशय सोपा, शिवाय घरातील साहित्यात बनवून तयार होणारा आजचा आपला हा रसरशीत थंडगार तोंडात टाकताच विरघळणारा पदार्थ. रेसिपी अतिशय सुंदर आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघत राहा. चला तर मग वेळ न घालवता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथं मी ना 1 वाटी मुगाची डाळ घेतली. डाळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि 3 ते 4 तास पाण्यात भिजत ठेवली होती. 3 ते 4 तासानंतर तुम्ही बघू शकता डाळ मस्त अशी भिजलेली आहे. हे बघा. आपण आता काय करूया, यामधलं ना सगळं पाणी काढून टाकूया आणि ही डाळ मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया. डाळ आपली मिक्सरच्या भांड्यात काढून झाल्यानंतर 1 इंच आल्याचे मी असे तुकडे करून घेतलेले आहेत, यामध्ये घालूया. आता यामध्ये ना आपल्याला अजिबात पाणी घालायचं नाही. पाणी न घालताच शक्य होईल तेवढी डाळ आपल्याला बारीक वाटून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकता डाळीमध्ये पाणी न घालता शक्य होईल तेवढी डाळ मी बारीक वाटून घेतलेली आहे. हे बघा. आपण आता ही काढून घेऊया. तर ही वाटलेली डाळ ना आपल्याला 1 ते 2 मिनिटं चांगली फेटून घ्यायची आहे. हे बघा, म्हणजे छान अशी हलकी होईल. तर इथे ही डाळ ना मी 2 ते 3 मिनिटं चांगली फेटून घेतलेली आहे. त्यामुळे तुम्ही बघू शकता हिचा रंगही बदललेला आहे. छान असा पांढरट रंग आलेला आहे आणि डाळ अशी हलकी फुलकी देखील झालेली आहे. आता यामध्ये आपण घालूया चवीपुरतं मीठ. त्यानंतर 1/2 चमचा यामध्ये आपण खायचा सोडा घालूया. आता हे घातलेलं सगळं साहित्य आपल्याला पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचंय. तर इथे आपलं सर्व साहित्य चांगलं मिक्स करून झालेलं आहे. तर आपले हे इडलीचं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे. आपण आता इडली बनवायला घेऊयात. त्यासाठी इथं मी ना अशा पद्धतीची चाळण घेतलेली आहे. हे बघा. तर सर्वात अगोदर आपण चाळणीला तेल लावून घेऊया. तेल आपल्याला सगळ्या बाजूने छान असं व्यवस्थित लावून घ्यायचंय. तेल लावून झाल्यानंतर अशा पद्धतीने छोट्या छोट्या इडल्या आपल्याला यामध्ये घालायच्या आहेत. हे बघा. चमच्याच्या साह्याने ह्या इडल्या यामध्ये घालूया. तर इथे तुम्ही बघू शकताय चाळणीमध्ये ना ह्या छोट्या इडल्या मी घालून घेतलेल्या आहेत. आपण आता ह्या वाफवून घेऊया. तर इकडे कढईमध्ये पाणी देखील आपलं चांगलं गरम झालंय. आता ही चाळण यामध्ये मी ठेवून घेतेय. त्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवायचंय. गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला इडल्या ना 10 ते 12 मिनिटं चांगल्या वाफवून घ्यायच्या. तर इथे 10 ते 12 मिनिटं झालेली आहेत. यावरचं मी झाकण काढतेय. तर इथे तुम्ही बघू शकता इडल्या मस्त अशा फुगून आलेल्या आहेत. आपण ना याला हात लावून बघूया. हे बघा. माझ्या हाताला कुठेही पीठ चिटकत नाहीये, म्हणजे ह्या छान अशा वाफवून झालेल्या आहेत. गॅस बंद करूया आणि ह्या इडल्या पूर्णपणे थंड करून घेऊया. इडल्या आपल्या थंड झालेल्या आहेत. आपण आता ह्या काढून घेऊया. तर अगोदर ना ह्या कडा आपल्याला सोडवून घ्यायच्यात. हे बघा. अगदी आरामात आपली ही इडली निघालेली आहे आणि तुम्ही बघू शकताय मस्त अशी जाळी आलेली आहे आणि छान अशी स्पॉन्जी देखील झालेली आहे. आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या इडल्या काढून घेऊया. त्यानंतर इथे मी ना मोठ्या वाटीमध्ये 2 ते 3 ग्लास पाणी घेतलेलं आहे. आता यामध्ये ना आपण अर्धा चमचा मीठ घालूया. मीठ चांगलं मिक्स करून घेऊया. मीठ
पाण्यामध्ये चांगलं मिक्स करून झाल्यानंतर तयार झालेल्या इडल्याना आपल्याला 2 मिनिटासाठी ह्या पाण्यामध्ये बुडवून ठेवायच्यात, म्हणजे या छान अशा हलक्या फुलक्या होतील आणि मऊसूत देखील होतील. ह्या मिठाच्या पाण्यामध्ये ह्या इडल्या घालून घेतेय. इथे 2 मिनिटं झालेले आहेत. आपण आता ह्या इडल्याना काढून घेऊया. हे बघा, छान अशा घट्ट पिळून काढून घ्यायच्या. त्यानंतर इथे मी ना पुन्हा मिक्सरचं भांडं घेतलंय. आता यामध्ये ना आपल्याला 1 वाटी ताजं फ्रेश दही घालायचंय. त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये आपण जिरे घालूया. 4 ते 5 लसूण पाकळ्या. त्यानंतर 1 लाल मिरची आणि 1 हिरवी मिरची यामध्ये घालायची आहे. यामुळे ना रंग छान येणार आहे आपल्या पदार्थाला. त्यानंतर 2 ते 3 चमचे साखर यामध्ये घालूया. दह्याच्या तिप्पट पाणी आपल्याला यात घालायचंय, म्हणजे 1 वाटी दही होतं त्यासाठी 3 वाट्या पाणी यामध्ये घालूया. त्यानंतर याला झाकण लावायचंय आणि मिक्सरवरती छान असं फिरवून घ्यायचंय. चला, इथे आपलं हे मसाला ताक बनून तयार झालेला आहे. आपण आता हे काढून घेऊया. त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा ताक मसाला घालायचा आहे. त्यानंतर पाव चमचा काळं मीठ घालूया. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. यामध्ये घातलेलं सर्व साहित्य आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपलं सर्व साहित्य चांगलं मिक्स करून झालेलं आहे. हे बघा, आता तयार केलेल्या इडल्या आपण यामध्ये घालूया. हे बघा, एक एक इडली आपल्याला यामध्ये सोडून घ्यायची आहे अशा पद्धतीने. तर अशा पद्धतीने आपला अतिशय रुचकर असा ताकातल्या इडलीचा पदार्थ बनवून तयार झालेला आहे. चवीला एकच नंबर लागतो. आता ह्या पदार्थाला काय नाव द्यायचं मला कमेंट करून नक्की सांगा. तर मंडळी, कशी वाटली आजची रेसिपी? आवडली आहे का तुम्हाला? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल. धन्यवाद.